हा बघा, इयत्ता 5वी स्कॉलरशिपचं आपलं शेवटचं प्रकरण आहे चित्रारूप माहिती. काय घटकाचं नाव? चित्रारूप माहिती. चित्ररूप माहिती. चित्र बघा, त्याच्या नावातच याचा अर्थ आहे. एखाद्या विषयाची माहिती मागवली जाते. काय केलं जातं? एखाद्या व्यवहारामध्ये एखाद्या घटकाची, एखाद्या विषयाची माहिती मागवली जाते. म्हणजे आता समजा शाळेतले विद्यार्थी किती, गावातली लोकसंख्या किती, एकूण देश किती, सायकल चालवणारे किती, पळणारे किती, चालणारे किती, अशी माहिती मागवली जाते. आणि ती माहिती की नाही चित्राच्या रूपात मागवली जाते. त्याला म्हणायचं चित्ररूप माहिती. मग ही चित्ररूप माहितीवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तिथे लक्ष ठेवताना फक्त एक बघायचं, जेव्हा तुम्हाला ते चित्र दिलेली असतात त्याच्या खाली कोपऱ्यात एक अक्षर दिलेलं असतं. एक चित्र म्हणजे 5 विद्यार्थी, म्हणजे असं प्रमाण कोपऱ्यात दिलेलं असतं. ह्या जर कोपऱ्यातल्या प्रमाणाकडे तुम्ही नीट वाचून निरीक्षण करून लक्ष दिलं नाही तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं चुकतात. ठीक आहे. चित्ररूप माहिती म्हणजे जी माहिती मागवली ती चित्राच्या रूपात मागवतात आणि त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. आपण डायरेक्ट याच्यावरचे प्रश्न घेऊया. बघा, पहिला प्रश्न गाईड मधला, सगळ्यांनी लक्ष द्या. पुढील माहितीचा चित्रलेख तयार करण्यासाठी पुढीलपैकी कोणते प्रमाण सर्वात अधिक योग्य आहे? मग वरती दिले बघा, झाडांचा प्रकार. कडुलिंब झाडांची संख्या 75, जांभूळ 50, निलगिरी 125, आंबा 100. आणि तुम्हाला प्रश्न विचारला की दिलेल्या 4 पर्यायापैकी कोणतं प्रमाण तिथं वापरलं पाहिजे? एक चित्र म्हणजे 5 झाडं वापरलं पाहिजे का? एक चित्र म्हणजे 15 झाडं वापरलं पाहिजे का? एक चित्र म्हणजे 25 झाडं वापरलं पाहिजे का? एक चित्र म्हणजे 10 झाडं वापरलं पाहिजे? ठीक आहे. तर बघा, चित्रातून माहिती जेव्हा आपण गोळा करतो ना तेव्हा जास्तीत जास्त त्याची संख्या त्या चित्रात आकडा बसला पाहिजे, अशी जवळची संख्या शोधायची. मग आता त्यांनी काय म्हणलंय पहिल्या पर्यायात? एक चित्र म्हणजे किती? 5. नाही, पर्याय 5 झाडे. आणि दुसरा पर्याय काय? एक चित्र म्हणजे पर्याय दुसरा 15 झाडे. आणि तिसरा पर्याय एक चित्र म्हणजे 25 झाडे. आणि चौथा पर्याय एक चित्र म्हणजे 10 झाडे. आणि प्रमाण तर बघा कसं दिलंय झाडांचं: 75, 50, 125 आणि 100. मग आपण बघा विचार करा, थोडक्यात विचार करा की 5-5 झाडांचं जर चित्र काढायचं म्हणलं, म्हणजे असं एक झाड म्हणजे 5, तर हे 5 आणि 75चा आकडा जुळण्यासाठी खूप चित्र काढावी लागतील, बरोबर की नाही? किंवा 15चं जरी प्रमाण घेतलं आपण, एक चित्र म्हणजे 15 झाडं, तरी 15चं प्रमाण घेतलं तरी पण 15 त्रिक आपलं 15चं पाढा म्हणा, 15 1 15, 15 2 30, 15 1 45, 15 4 60, 15 75. मग मला सांगा की जेव्हा आपण 5चा पर्याय निवडला, 15चा पर्याय निवडला आणि 10चा पर्याय निवडला, तर चित्र जास्त काढावे लागतात का कमी काढावे लागतात? जास्त. मग आपण जर हा पर्याय निवडला 25चा, एक चित्र म्हणजे जर 25 झाड आहेत असं जर आपण समजलं तर आपल्याला कमीत कमी चित्र काढावी लागतील. म्हणजे 25च्या पटीतल्या ह्या संख्या आहेत की नाही? तर बसा, 25 एके 25, 25 दुने 50, 25 त्रिक 75, बरोबर. 25 दुने 50, 25 पाचा 125, 25 चोक 100. म्हणजे इथं फक्त कमीत कमी 2 किंवा 3 किंवा 4 अशी झाडं काढावी लागतात. म्हणजे कसं बघा, एवढी झाडं काढावी लागतात. म्हणजे काय होतं, हे जे आकडे आहेत ना हे ह्याच्यात भरून बसतात. म्हणजे बघा, एक झाड म्हणजे जर 5, एक चित्र म्हणजे जर 5 झाडं म्हणलं तर किती पहिल्या पर्यायासाठी किती काढावी लागतील? 75 साठी 3च झाडं काढावी लागतील, बरोबर की नाही? किती झाडं काढावी लागतील? 25 25 25, बरोबर. परत जर हा 50 झाडांसाठी चित्र दाखवायचे तर किती झाडं काढावी लागतील? 2च काढावी लागतील. म्हणजे पर्याय असा निवडायचा की त्या चित्रामध्ये जास्तीत जास्त संख्या बसतील. मग तुम्ही मला सांगा याच्यातला कुठला पर्याय तुम्हाला योग्य वाटतोय?
तिसरा तिसरा पर्याय एक चित्र म्हणजे 25 झाडे. आता दुसरा पण प्रश्न घेऊया आपण. दिलेला चित्रालेख पहा, त्यात विविध वाहने व त्या वाहनांनी शाळेत येणारे विद्यार्थी यांची माहिती दिलेली आहे. त्यावरून पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. मग रिक्षाने येणारे आणि इतर चेहरे दिलेत. मग हा एक चेहरा किंवा एक चित्र म्हणजे प्रमाण कुठे दिले रे त्याचं? तुम्ही हा जर कोपरा नीट वाचला नाही तर तुमची उत्तरं चुकणार आहे. कसं? एक चित्र म्हणजे 5 विद्यार्थी हे लक्षात ठेवायचं, बरोबर? मग रिक्षाने येणारे किती झाले मोजा बरं. 5 5 25 5 10 5 3 15 5 24 5 5 25. मग ह्याच्यावरचे प्रश्न वाचा आता. एकूण किती विद्यार्थी बसने व चालत येतात? मग तुम्हाला कशा कशाची नोंद घ्यावी लागेल? बसने येणारे आणि चालत येणारे एवढेच फक्त तुम्हाला मोजावे लागतील. मग बसने येणारे मोजा बरं. 35. कसं मोजलं सांगा? 5 5 चे ह्यानं, कारण प्रमाण किती दिले आपल्याला? एक चित्र म्हणजे 5. मग बसच्या रकान्यातल्या 5 चा पाडा म्हणा. 5 5 5 5 10 5 15 5 20 5 25 5 30 35. म्हणजे बसने येणारे किती? 35. चालत येणारे किती मोजा? 1 2 3 4 5 6 7 8 8 पंचे 40. मग या दोघांची काय करावी लागेल? बेरीज. कारण बसने पण किती आणि चालत पण किती असे मिळून तुम्हाला विचारले आणि पर्याय दिलाय 18 75 80 आणि 15. 75. 35 आणि 40 किती? 75. पर्याय क्रमांक 2. समजलं? त्या धड्यावरचे प्रश्न असे सोडवायचे असतात. फक्त लक्ष कुठे ठेवायचं मी म्हटलंय? कोपरा लक्षात ठेवायचा. प्रमाण किती दिलेलं आहे. तुम्ही जर आपलं वरच्यावर नुसते आता अथर्व जर असं मोजायला लागला, रिक्षानं येणारे 1 2 3 4 5 तर बरोबर येईल का? ते एक चित्र म्हणजे 5 आहे आणि नंतर त्यांचा गुणाकार करायचा हे तुम्ही लक्षात ठेवायचं. कळलं? उद्या येताना या धड्यावरचा स्वाध्याय सोडून आणा. अत्यंत सोपा स्वाध्याय आहे. स्वाध्याय क्रमांक किती आहे त्याच्यात? स्वाध्याय नाहीये? आहेत की बाळांनो?